MIDC खून प्रकरण. आरोपी रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असताना LCB अकोला पथकाने अवघ्या 2 तासात आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करून ठोकल्या बेड्या. दिनांक 10/4/2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवणी अकोला येथे अभिषेक रवींद्र गवई वय 23 वर्षे रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवणी अकोला यास अयोग जीवन सावंत वय 20 वर्षे रा बहुजन नगर, शिवणी अकोला व गणेश दयानंद सोनी वय 20 वर्षे रा राहुल नगर, शिवणी अकोला या 2 युवकांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याचेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले असून त्यात अभिषेक रवींद्र गवई याचा मृत्यू झालेबाबत माहिती मिळाली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना सदरील गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याकरिता आदेशित केले. पोनी शंकर शेळके यांनी स्वतः सहकारी अधिकारी टीमसह घटनास्थळी भेट देऊन यातील आरोपितांची सखोल माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे 2 पथक, पोस्ट MIDC अकोला चे 1 पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपितांना अटक करण्याकामी रवाना केले. सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आरोपी हे रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असलेबाबत माहिती मिळालेवरून पोनी शंकर शेळके हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह रेल्वे स्टेशन परिसरात पोहोचले. त्या ठिकाणी आरोपी नामे अयोग जीवन सावंत वय 20 वर्षे रा बहुजन नगर, शिवणी अकोला व गणेश दयानंद सोनी वय 20 वर्षे रा राहुल नगर, शिवणी अकोला हे रेल्वे स्टेशन परिसरात दबा धरून बसले असून येणाऱ्या रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून सदर पथकाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर सापळा रचून आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पाहून पळून चालत्या रेल्वेमध्ये बसण्याच्या तयारीत असताना पोनी शंकर शेळके व त्यांच्या पथकाने आरोपितांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपितांना रेल्वेमध्ये बसण्यापूर्वीच जेरबंद केले. तसेच अकोला शहरामध्ये या घटनेमुळे घडणाऱ्या अप्रिय घटनेस पायबंद केले. आरोपितांना नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरील मृतकाचा खून हा जुन्या भांडणाच्या कारणावरून केल्याचे सांगितले. तसेच आरोपितांना पुढील कार्यवाहीकामी पोस्ट MIDC अकोला यांचे ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोस्ट MIDC हे करीत आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडकसा, अपर पोलीस अधीक्षक श्री B चंद्रकांत रेड्डीसा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पोनी विजय चौहान, उपनी गोपाल जाधव, उपनी माजिद पठाण, उपनी विष्णू बोडखे व पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराये, गोकुळ चौहान, महेंद्र मलिये, रवी खंडारे, किशोर सोनोने, वसीमुद्दीन, एजाज अहमद, खुशाल नेमाडे, स्वप्निल खेडकर, राजसिंह चंदेल, अन्सार अहमद, श्रीकांत पातोंड, चालक मनीष ठाकरे, रामकिसन डोईफोडे यांनी केली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.